त्या सुनील छेत्रीला ना एवढा मोठा ॲटिट्यूड आहे ना आणि अक्कल तर काहीच नाही आहे. म्हणजे त्या नेताजीला अवॉर्ड भेटत होतं त्यावेळी सुनील छेत्रीला मध्ये यायची काहीच गरज नव्हती. पण ॲज अ थर्ड पर्सन कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला तर तसंच वाटणार ना. पण ॲक्च्युलीमध्ये अवॉर्ड हा सुनील छेत्रीला भेटत होता ना की त्या नेताजीला. आणि ही एक लाईन इंडियन फुटबॉलला समराईज करते की आपल्या पॉलिटिक्सने इंडियन फुटबॉलची कशी वाट लावली. आणि मी हे तुम्हाला प्रूफ करून दाखवेन. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही रिसेंटली मेस्सीची ती इंडिया टूर झाली ती बघितली असेलच. तिथे फुटबॉलर्सपेक्षा सेलिब्रिटी आणि पॉलिटिशियन जास्ती होते आणि त्यांचा सुपेरियर कॉम्प्लेक्स नेक्स्ट लेवल होता. आणि त्यात आणि त्यांनी जाऊन 70 फुटीचा पुतळा उभा केला मेस्सीचा आणि 150 कोटी रुपये पाण्यासारखे फुकले. पण याच्यामध्ये इंडियन फुटबॉलचा फायदा काय? 2022 मध्ये फिफाने इंडियाला पॉलिटिकल इंटरफेअरसाठी बॅन केलं होतं. आणि आपली ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन म्हणजे AIFF जी आहे ना ती तर एवढी भारी आहे की काही वर्षापासून सेम लोक त्या खुर्चीवरची चिटकून आहेत. इंडियन फुटबॉल नॅशनल टीमची तर अवस्था एवढी बेकार करून ठेवल्याने यांनी 2023 मध्ये ही टीम ज्यावेळी एशियन गेमसाठी जात होती त्यावेळी 11 तास त्यांना ले ओव्हरमध्ये वेटिंग करावं लागलं. आणि असं पण नाही आहे की गव्हर्नमेंटकडे बजेट नव्हतं किंवा फंडिंग नव्हतं. तर 2010 मध्ये मित्रांनो रिलायन्सवाल्यांनी AIFF सोबत एक असं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं 15 वर्षासाठी इंडियन सुपर लीगसाठी की दरवर्षी रिलायन्स AIFFला 50 कोटी रुपये देणार. आणि ते 50 कोटी रुपये इंडियन फुटबॉलच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, अकॅडमीसाठी आणि फुटबॉलरच्या ट्रेनिंगसाठी यूज होणार. मग ते 50 कोटी रुपये गेले कुठं? रिपोर्ट्स आणि ॲलिगेशन्सनुसार हे 50 कोटी AIFFचे प्रेसिडेंट कल्याण चौबे यांच्या लक्झरी ट्रिप्स आणि फॉरेन कंट्रीजच्या टूर्सवरती खर्च झालेत. 1 ते 8 महिन्यांमध्ये त्यांनी 128 ट्रिप्स केले आणि पर ट्रिपचा खर्च होता 28 लाख रुपये. एवढंच नाही आहे तर आपल्या इंडियाची एकमेव लीग इंडियन सुपर लीग आधी बॅन आहे आणि सुप्रीम कोर्टात त्याची केस चालू आहे. इव्हन इंडियन फुटबॉल टीम्सना प्रॉपर ट्रेनिंग भेटत नाही आहे, अकॅडमीज बंद पडल्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचा काही पत्ता नाही आहे. इव्हन आपल्या फुटबॉलच्या प्लेयर्सना सॅलरीसुद्धा पेंडिंग आहे. आपली सिस्टीम एवढी खराब आणि करप्ट झाली आहे की आपल्याच हिरोजना बेसिक सॅलरी तर सोडाव, बेसिक सुविधा आणि बेसिक रिस्पेक्टसुद्धा मिळत नाही आहे. आणि इथून पुढे जर स्टेजवरती तुम्ही कुठल्या फुटबॉलरला साईडला आणि कुठल्या नेत्याला जर मध्ये बघितलं तर लक्षात ठेवा आपण मॅच ही ग्राउंडवरती नाही तर सिस्टीममध्ये हरलोय.